नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो। तैरना है तो समुंदर में आओ, किनारे में क्या रखा है। तैरना है तो समुंदर में आओ, किनारे पे क्या रखा है। बाहेरून उभे राहून काही मजा नाही। आम्ही मकामध्ये आता 100 फूट मध्ये आहे. आणि ज्या लोकांना वाटतं की बाहेरचीच चांगले कणस पडतील, ही आहे एसआरटी पद्धत मध्ये चायना पद्धत। एसआरटी पद्धत मध्ये ही चायना पद्धत आहे, डबल दाना। आता डबल दांड्यामध्ये जो डबल दाना आहे त्याचे दांड्याची ग्रोथ दाखवतो तुम्हाला। हे पहा, ही दांड्याची ग्रोथ आहे। अजून पुढे दाखवतो यामध्ये आता जास्त मध्ये गेला तर जास्त अजून व्हिडिओ लांबीन आपला, म्हणून हे दांड्याची ग्रोथ आहे दाखवू वरती। टीका करणारे लाखो असतील त्यांच्यासाठीच तो व्हिडिओ आहे, कारण साथ देतच राहतात आपण। टीका करणाऱ्यांमुळेच आपण सफल होतो आणि त्यांचीच आपल्याला जिद लागलेली असते। ही चायना पद्धत मधली जादू आहे। हे दोन दांडे दिसत आहे ना, दोन दांडे। ह्या दांड्याचं हे कणूस, हे दुसरं कणूस, याची आपल्याला गरज नाही। हेच 250 उतरलं पाहिजे, याची आपल्याला गरज नाही। याच्या सोबतचा दुसरा दांडा, हे एक कणूस आणि हे एक कणूस, दोन कणूस, म्हणजे एका दांड्यानं दोन दोन कणस टाकले शेताच्या मध्यभागी, लगेच पुढे ये। हे पहा दिसतंय, हे एक कणूस, हे एक कणूस। आता मका तुऱ्यामध्ये मकाची दांड्याची ग्रोथ पहा। ही चायना पद्धत आहे, दोन दोन दांडे खाली बसून पहा। हे पहा साईज, ही साईज आहे, ही पण दाखव, ही साईज आहे। हे पहा, म्हणजे ही चायना पद्धत आहे। चायना पद्धतमुळे चांगला माल होऊ शकतो। जे आपण टार्गेट उत्पन्न ठेवलंय, या टार्गेट उत्पन्नामध्ये आपल्याला बेसिक उत्पन्न सहज मिळेल। आणि याच्यासाठी स्वप्न पाहावे लागतात, मनगटात जोर ठेवावा लागतो, नियोजन करावं लागतं। आणि नियोजन केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळीत मिळतं आपल्या कष्टाचं, तेव्हा आपला आनंद दुगणित होतो। आज ही एसआरटी शेती आहे। इथे आपण इथे पहा, आपण कोडतोय, ही जमीन कोडतोय आपण इथे हाताने। हे पहा, याला म्हणता एसआरटी ची जादू। हे पहा, हाताने माती कोरल्या जाते। दादा तुम्ही मका पाहताय, दादा आले आपल्याकडे 60 किलोमीटरहून। काय वाटलं तुम्हाला ही चायना पद्धत मका पाहून, दांड्याची ग्रोथ पाहून काय वाटतं? चायना पद्धतची ग्रोथ एक नंबर आहे। आणि क्वालिटीच्या बाबतीमध्ये हिचा हात कोणी धरू शकत नाही। क्वालिटी एवढी जबरदस्त आहे की क्वालिटी पाहून आपल्याला बोलणं सुद्धा उमजत नाही की एवढी क्वालिटी आली कस काय। असं नाही की आपण आडमाप खर्च केलाय, असंही काही नाही। आपल्यापाशी सगळे बिल आहे, आपण काय खर्च करतोय ते बी आपल्याकडे आहे। तुम्ही काही जास्त देऊ शकत नाही, आणि किती बी जास्त दिलं तर मका पोटाच्या पेक्षा बाहेर काही ते खाणार नाही, म्हणून तुम्ही डायरेक्ट अशा ट्रकनं खत आणून टाकले आणि ते मका खाते, असाही काही विषय नाही। जेवढं तिला लागतं तेवढंच आपल्याला द्यायचंय, दुसरं काहीच नाही। नियोजन सगळ्यात महत्वाचं, आणि आपल्याला पिकाला काय द्यायचंय, मका पिकाला काय लागतं याचा आपल्याला पूर्ण अभ्यास आलाय। आणि हे सगळं उत्पन्न, डबल टार्गेट उत्पन्न ठेवणं, हे सगळं शक्य आहे फक्त एसआरटी पद्धतमुळे। मकावर मका आहे, हे मागच्या वर्षाचे जसं आहे शेतकरी मित्रांनो। मकावर मका पावसाळीचे, मकावर मका आहे, तरी एवढा स्टँडर्ड ग्रोथ, तरी एवढी जबरदस्त फिल्डिंग आज आली आहे। आणि अजून 20 ते 22 दिवसांना डायरेक्ट तुम्हाला मी कणूस सोलून दाखवीन। या आमच्या शेतीला भेट द्या, तुम्ही श्रीमंत व्हा, चांगलं उत्पन्न काढा। शेतकऱ्यासाठी कोणतीही कंपनी काम करत नाही, शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यालाच काम करावं लागेल, शेतकऱ्यालाच प्रयोग करावे लागतील। म्हणून कोणाच्या भरोशावर बसून राहण्यापेक्षा स्वतः प्रयोग करा, एसआरटी शेती करा, खर्च कमी करा आणि श्रीमंत व्हा, की जेणेकरून शेतकऱ्याचा स्वाभिमान आज वाढला पाहिजे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।